गली गली में शोर है, गोपी मंगलसूत्र चोर है। गली गली में शोर है, गोपी मंगलसूत्र चोर है। या गोपीचंद पडळकरांचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय, या गोपीचंद पडळकरांचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। जय बिरोबा, जय विरोबा, जय मल्हार, जय मल्हार, राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो। आमदार पदाच्या विरोधात त्यांनी आंदोलन केले, कशासाठी आंदोलन केले काय सांगा? या गोपीचंद पडळकरने गेल्या 2 दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेडवर एक आक्षेपार्ह विधान केलं होतं आणि तसंच काल सुद्धा सोलापूरात आलं असताना संभाजी ब्रिगेडवर आक्षेपार्ह विधान केलं। त्या विधानाच्या निषेधार्थ आज आम्ही गोपीचंद पडळकर हा मंगळसूत्र चोर म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे, त्यामुळं आमच्या महिलांनी मंगळसूत्र दाखवून गोपीचंद गली गली में शोर है, गोपीचंद पडळकर मंगळसूत्र चोर है या घोषणा देऊन त्याचा निषेध केलेला आहे। मुळात या महाराष्ट्रामध्ये सर्व जनता जाणते की या जाती दंगली, जाती धर्मामध्ये मराठा वंजारी असू दे, मराठा ओबीसी असू दे, मराठा दलित असू दे, त्याच्यामध्ये जातीय दरी निर्माण करण्याचं काम हा गोपीचंद पडळकर आपल्या सागर बंगल्यावर बसलेल्या मनुवादी पेशव्यांच्या इशाऱ्यावर या सोलापूरमध्ये नव्हे तर महाराष्ट्रात करत आहे। मुळात बहुजन म्हणणारा हा पडळकर, त्याला बहुजनाची व्याख्या माहीत आहे का? मी बहुजनांचा लेकरू आहे म्हणताय आणि सनातनाचं काम करण्याचं काम हे पडळकर करत आहे। मुळात पडळकर हा आमदाराच्या लायकीचा नाही, कारण एक गल्लीतला उडाणटप्पू लीडर कसा असतो तसं त्याचे वक्तव्य आहेत, कारण त्याच्या भाषणामध्ये कुठे सुसूरपणा नाही आहे, ज्येष्ठ नेत्या नाही आहे, महिला नाही आहे, सगळ्यांनाच हा अतिशय कुत्सित बुद्धीनं त्यांची म्हणजे त्यांच्या मजाक उडवतो असा हा गोपीचंद पडळकर खरंच आमदारकाच्या लायकीचा नाही आहे। मुळात संभाजी ब्रिगेड ही सर्व पुरोगामी संघटनाला घेऊन सर्व जातीय धर्माला एकत्र करण्याचं काम संभाजी ब्रिगेड करत आहे। फक्त संभाजी ब्रिगेड हा जातीय सलोख्याचं काम करत नसून युवकांना उद्योग व्यवसायासाठी प्रवीणदादा गायकवाड यांनी सुमारे 8,000 विद्यार्थ्यांना परदेशातील संधी, व्यवसाय, उद्योगधंदा यांच्याकडे वळवलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुमारे 25 बिझनेस कॉन्फरन्स घेतलेला आहे, म्हणजे युवकांना एक सगळी दिशा देण्याचं काम संभाजी ब्रिगेड करत आहे। आणि विशेष म्हणजे या पडळकरांनी त्यांना काय अहिल्यामाता देवीचं किंवा धनगर बांधवांचं कोड कौतुक नाही आहे, त्याला फक्त आपल्या सागर बंगल्यावर आकाला खुश करण्यासाठी समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम हा पडळकर करत आहे। त्यामुळे आज आम्ही पडळकरचं या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर धिक्कार निषेध व्यक्त करतो। जे आंदोलन आहे ते आपले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे संभाजी ब्रिगेडच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे त्यासाठी आम्ही केलेलं आहे। त्यांनी संभाजी ब्रिगेड हे जातीजातीमध्ये दंगली लावायचं काम करते असं विधान केलेलं आहे, परंतु काल एकंदरीत आपण जर त्यांची पत्रकार परिषद बघितली तर त्यांचं बोलताना सतत धनगर समाज म्हणून त्यांनी जातीवादी वक्तव्य केलेलं आहे। तर त्यांच्या अंध बुद्धीची कीव येत आहे की एक लोकप्रतिनिधी, एक आमदार असताना असू द्या, प्रत्येकाला आपल्या जाती धर्माचा अभिमान असतो, चांगली गोष्ट आहे, परंतु जेव्हा आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून निघत असतो समाजामध्ये त्यावेळेस कुठल्याही जातीबद्दल, टिपिकल एखाद्या जातीबद्दल बोलायचं नसते, म्हणजे आपल्या जातीचा स्वाभिमान, अभिमान आणि दुसऱ्या जातीचं कोड कौतुक। तर ह्या पद्धतीने त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि संभाजी ब्रिगेडवरती बोलण्याची त्यांची अजिबात लायकी नाहीये, कारण संभाजी ब्रिगेडचं जे कार्य आहे ते त्यांना आणखीनही समजलेलं नाहीये। आज त्यासाठी त्या ठिकाणी आम्ही राजमाता अहिल्यादेवींचं पूजन करून त्या ठिकाणी त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यांना आम्ही पत्राच्या माध्यमातून उत्तर देण्यासाठी आलेलो आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्र जाणतोय की त्यांनी मंगळसूत्र चोर आहेत, म्हणून या ठिकाणी आम्ही हे मंगळसूत्र त्यांना दाखवून त्या ठिकाणी निषेध व्यक्त करीत आहोत।